नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. नागज पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार श्री जीवन शिवाजीराव पोळ यांची निवडणुकीतून माघार, तर महायुतीचे उमेदवार अनिल शिंदे व जिल्हा परिषदेचे उमेदवार रावसाहेब पाटील यांना जाहीर पाठिंबा. ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागज पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार श्री जीवन शिवाजीराव पोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गट, तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेते अजितराव घोरपडे सरकार, युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार व उमेदवार रावसाहेब पाटील यांचे वडील राजाराम पाटील यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेमध्ये घाट माथ्यावरील समस्या, पाणी प्रश्न, ग्रामीण भागातील रखडलेली कामे या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार व राजाराम पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जीवनराव पोळ यांनी उपस्थित केलेले लोकहित कामाचे मुद्दे लवकरात लवकर मार्गी लावून सदरची कामे करून घेऊ असं आश्वासन दिलं. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांनी विविध मागण्यांवर चर्चा करून मागणीप्रमाणे केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन दिल्याने नागज पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार जीवनराव शिवाजीराव पोळ यांनी या निवडणुकीतून माघार घेऊन महायुतीचे ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रावसाहेब राजाराम पाटील तसेच नागज पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अनिल शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कवटेमंकाळ तालुक्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य पार्टी व मित्र पक्षाच्या उमेदवारांना श्री जीवनराव पोळ यांनी जाहीरपणे पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुकीतून माघार घेऊन महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणं हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरणार आहे, असं मत अपक्ष उमेदवार जीवन शिवाजीराव पोळ यांनी व्यक्त केलेलं असून महायुतीच्या उमेदवारांना चांगल्या मताने निवडून द्या असे आवाहन श्री जीवन शिवाजीराव पोळ यांनी केलं आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. कवटेमंकाळ आणि जिल्हा परिषद ढालगाव मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करत असताना माझ्या ज्या काही समस्या होत्या, घाटमाथ्यावरील जे काही प्रश्न होते ते माजी मंत्री आणि महायुतीचे नेते श्री अजितराव घोरपडे सरकार, युवा नेते राजवर्धन सरकार यांनी सर्व प्रश्नांची सोडवणूक थोड्या दिवसांमध्ये करण्याचा आश्वासन आणि ठामपणे रस्ते कामं असतील, आमचा डोंगरी भागाचा प्रश्न असेल, त्यानंतर आमचा पाणी प्रश्न आहे, लोकरस्त्याची कामं आहेत, लोकोपयोगी आहेत, सुजलाम पवनचक्की संदर्भातली आंदोलनातली कामं आहेत, या सर्वांची सोडवणूक केल्यामुळे आणि आमच्या ढालगाव मतदारसंघातील रावसाहेब राजाराम पाटील हे उमेदवार आणि नागज पंचायत समिती गणाचे अनिल शहाजी शिंदे हे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि आमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी आपल्या महायुतीला, भारतीय जनता पार्टी आहे, त्याच्यामध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आहे, आज भारतीय जनता पार्टी ही जगातली एक नंबरची पार्टी आणि त्या पार्टीचे उमेदवार कवटेमंकाळ तालुक्यामध्ये ढालगाव, कोची, रांजणी आणि देशिंग या 4 जिल्हा परिषद गटामध्ये बहुमताने निवडून आले तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी श्री अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आणि म्हणून सर्व मतदारांना माझे जाहीर आव्हान आहे की घड्याळ्या चिन्हावर शिक्का मारून आपल्या महायुतीला निवडून आणण्याचं काम आपण सर्वजण करूया. आणि ज्याप्रमाणे मी निर्णय घेतला, माझी उमेदवारी पाठीमागं घेऊन मी उघडपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे. का तर मला अजितदादांना एक प्रकारे श्रद्धांजली वाहून माझ्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे. ही माझी इच्छा सर्व मतदारांनी पूर्ण करावी, हीच माझी सदिच्छा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.